बुधवारी पन्हाळा परिक्षेत्रातील वनविभागाचं पथक कोडोली इथं मगरीचा शोध घेण्यासाठी गेलं होतं. अर्धवट अवस्थेतील वारणा डावा कालव्यामध्ये मगरीच्या शोधाचा प्रयत्न करून हे पथक गिरोली मार्गे परतत होतं. याचवेळी केखले गावाशेजारी काही लोक रानडुकराच्या शिकारीसाठी हाकारा पिटत असल्याचं त्यांना ऐकू आलं. पथकाचे सदस्य थांबले असतानाच त्यांना बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि रानडुक्कर त्यांच्या समोरून पळाल्याचंही दिसलं. वनविभागाच्या लोकांना पाहताच शिकारी मंडळींनी माघारी फिरत उसातून पळ काढला. वनविभागाच्या पथकानं तातडीनं ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्यांच्या हालचाली टिपल्या. त्या चित्रीकरणाच्या आधारे वनविभागानं बहिरेवाडीतील अशोक भीमराव जाधव आणि माले इथला संदीप पोपट चौगुले या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांना आज पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. पन्हाळा परिक्षेत्रातील वन अधिकारी अनिल मोहिते, वनपाल सागर पटकारे, वनरक्षक योगेश पाटील, संदीप पाटील, बाजीराव देसाई यांनी या कारवाईत सहभाग घेतला.